नाशिक शहरातल्या सीबीएस परिसरामध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ठाकरे गटाच्या वतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे। तर मालवणमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटने प्रकरणामध्ये ठाकरे गट आक्रमक झालेल्या सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते आणि नाशिकमधून आपण दृश्य पाहतोय। ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ थांबलेले आहेत आणि अभिषेक महाराजांच्या पुतळ्याला केला जातोय आणि त्याचबरोबर मोठ्या घोषणा केल्या जात आहेत, घोषणाबाजी होतीये। मालवणमध्ये घडलेल्या या प्रकाराचा निषेध केला जातो। ठाकरे गट आक्रमक झालेला दिसतोय। ठाकरे पक्षाचं हे आंदोलन चालू आहे। उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत। नाशिक परिसरातल्या सीबीएस परिसरामध्ये असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वावरचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि या ठिकाणी अभिषेक सध्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे। मोठी घोषणाबाजी केली जाते। शासनाचा धिक्कार केला जातो आहे। पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये ठाकरे गटाकडून याबाबत निषेधाच्या घोषणा दिल्या जातात। आज अजित पवार गटाचे सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राज्यामध्ये ठिकठिकाणी आता मुका आंदोलन चालू आहे। तर ठाकरे गट आक्रमक पद्धतीने आंदोलन करते। सध्या नाशिकमधल्या सीबीएस परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळचं ठाकरे गटाचे आंदोलन आहे। तर काही ठिकाणी अजित पवार गटाने सुद्धा आंदोलनाला सुरुवात केली आहे आणि अजित पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचं हे मुका आंदोलन ठिकठिकाणी होते आणि लवकरात लवकर नवीन पुतळा उभारावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशा प्रकारची भूमिका अजित पवारांनी घेतलेली आहे। तर नाशिक शहरामध्ये नेमकं काय घडतंय सीबीएस परिसरामध्ये जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या संपर्कात आहेत। सागर, ठाकरे गट आक्रमक झालेला दिसतोय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घातलेला आहे आता आणि मोठ्या घोषणा सुरू आहेत। काय नेमकी भूमिका आहे? नक्कीच नाशिकच्या सीबीएस परिसरात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जवळ मालवणमध्ये झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे। खरं तर ठाकरे गट आक्रमक झाले असून राणे आणि ठाकरे यांच्यात झालेल्या वादाचा चिंगी जी आहेत ती देखील आता नाशिकमध्ये पडल्याची पाहायला मिळते। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक करण्यात आला, त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अंघोळ घालून त्यांच्या पुतळ्याला हार घालण्यात आलेला आहे आणि मालवणच्या झालेल्या घटनेचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आलेला आहे आणि सरकार विरोधी घोषणाबाजी देखील ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येत आहे। ठीक, धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर सीबीएस चौक परिसरामध्ये अशा प्रकारे ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि मालवणमध्ये झालेल्या कालच्या राड्या प्रकरणातला निषेध व्यक्त करण्यात येतो।